गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. सर्वांना नमस्कार करतो आणि दशक 17वा समास 8वा प्रकृती पुरुष या समासाला म्हणजे या समासाच्या अभ्यासाला सुरुवात करतो. 17वा दशक हा संपूर्णपणे पंचीकरण हा विषय सांगणारा आहे आणि ते पंचीकरण काय पद्धतीने झालं हे सगळं मांडणी तिथं आहे. पण आपल्याला जेव्हा पंचीकरणाच्या मांडणीची विचारधारा लक्षात घ्यायची, धारणा अंतःकरणात तयार करायची असते, तेव्हा मात्र समर्थांची एक ओवी आहे या 17व्या दशकातली. ती ओवी असं सांगते, आधी मिथ्या उभारावे, उभारोनी ते सांडावे आणि मग ते समाधान पावावे निस्संगपणे. म्हणजे हे जे काय एक आत्मा सोडून उरलेलं जे तत्व आहे, ती सगळी जी तत्व आहेत म्हणजे मायेची तत्व, ती सगळी निर्माण झालेली आहेत आणि त्या माईक तत्वांचा सगळा जो विचार आहे तो प्रकृती या विषयामध्ये त्याचा समावेश होतो आणि पुरुष शब्दाचा अर्थ ब्रह्म असा आहे. तर ब्रह्मस्वरूपाची ऐक्यता हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे आणि प्रकृतीचा विवेक हा एक आणखी आपल्या अभ्यासाचा विषय आहे. शेवटी 20वा दशक 10वा समास जेव्हा आपल्या पुढे येतो तेव्हा झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही. तत्वनिरूपणामध्ये 2 पद्धतीने तत्व मांडलं जातं, एक आत्मतत्व ब्रह्मतत्व आणि दुसरं उरलेली सगळी जी 82 माईक तत्व आहेत असा त्याचा विचार होतो. म्हणून 82 माईक तत्व जी आहेत ती मिथ्या ठरवायची आणि ती मिथ्या ठरली की मग समाधान ते पावावे निस्संगपणे. म्हणजे जोपर्यंत ही तत्व मिथ्या ठरत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला मी आनंदाचा ठेवा आहे हे कळण्याची कुठे व्यवस्था नाही आहे. इथे अभ्यास करताना या समासाचे सुद्धा 4 भाग केलेले आहेत की वाणीपासून सुरुवात केलेली आहे, मग अंतःकरण समजावून सांगितलं आहे, मग प्राणांचा विषय समजावून सांगितला आहे आणि मग अनुक्रमे आकाश तत्व इथपर्यंत ते पृथ्वी तत्वापर्यंतचा विचार समजावून सांगितला आहे. 4 देहांचं निरसन सांगितलं आहे, 4 देह समजावून सांगितलेले आहेत आणि त्या 4 देहांचं निरसन केलं असता मी आत्मा नावाचं तत्व आहे हे मला कळून घेता येतं. हाच त्या प्रकृती पुरुषाचा विवेक आहे अशी एक भूमिका तिथं मांडलेली आहे. पहिल्या ओळीपासून सुरुवात करताना श्री समर्थ म्हणतात, नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणीजे श्रोती, ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे, कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोलीजे त्याला, उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे. आता या 4 वाणींचा विषय आपल्या पुढे मांडलाय. त्या ठिकाणी नाभीपासून उन्मेष वृत्ती म्हणजे जो आनंदाचं जे स्फुरण आहे, मूळ स्फुरण ते कुठं आहे, ते नाभीस्थानी आहे. या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. आपल्याला संत गोंदवलेकर महाराज म्हणतात की ते जे नाम आहे ना ते बेंबीच्या देठापासून आलं पाहिजे. म्हणजे वैखरी वाणीने नाम सुरू होतं, म्हणजे जिभेने आपण नामाला सुरुवात करतो ती वैखरी वाणी. त्या वैखरी वाणीमध्ये अक्षरांचा उच्चार आहे आणि त्या वैखरी वाणीतनं मग अनुक्रमे ते जे नाम आहे ते झिरपत जातं आणि मग ते मध्यमेत झिरपत जातं, मग मध्यमेमध्ये कंठापर्यंत, मग कंठापासून हृदयस्थ स्थान आणि मग तिथून परावाणीत जातं. आणि परावाणी या शब्दाचा अर्थ ज्यावेळी ते नामस्मरण कष्टा वाचून येतं तेव्हा ते नामस्मरण खऱ्या अर्थाने सहजावस्थेत सिद्ध झालं असं श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात. किंवा आपले संत कबीर असं म्हणतात, ना राम करे हमारा जप हम बैठे आराम. आता ही उन्मेष वृत्ती आहे की माझी जी काय प्रत्येक कृती आहे अभ्यासाची ही मला वेळेवर आठवली पाहिजे आणि आठवायची असेल मला तर ती परावाणीमध्ये तिची स्थिरता तयार झाली पाहिजे. म्हणून नाभीपासून उन्मेष वृत्ती, म्हणून ते जे सामान्य स्फुरण आहे ती परावाणी आहे, पण तिथे काय आहे, उन्मेष वृत्ती आहे. आणि उन्मेष शब्दाचा एक अर्थ आनंद असा होतो. आणि मग तिथून पुढे खालून वरती आता त्या वाणींचा विचार श्री समर्थ आपल्या पुढे सांगतायत की मग तिला हृदयस्थानातनं मग ती परावाणी अनाथ नादात येते आणि मग पुन्हा पश्चंती बनते, मग कंठस्थानी ती आपल्याला मध्यमा आणि अशा पद्धतीने ती वैखरी वाणी असे पुढे त्याचे उच्चार होत जातात. म्हणून इथे मुखाने उच्चार जो आहे
तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तो वैखरी वाणीचा आहे आणि मग सुरुवातच वैखरी वाणीनी होते आणि मग वैखरी वाणीनी सुरुवात करावी लागते. म्हणून आपल्याला जेव्हा जप जेव्हा आपल्याला करायला सांगतात श्री संत काही, त्यावेळी तो जप आपण वैखरी वाणीनी सुरुवात करायची असते आणि तो नाभीपर्यंत पोहोचावा लागतो, अशी एक भूमिका आपल्या पुढे मांडली गेलेली आहे. नाभिस्थानी परावाच्या तोची ठाव अंतःकरणाचा, अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा. म्हणून ही जी काय परावाणी आहे ही काय आहे, आता त्यांना अंतःकरण नावाचं तत्व समर्थांना समजावून सांगायचंय. कारण परमार्थ हा अंतःकरणाचा असतो. कारण प्रकृतीचा विचार जेव्हा करायची वेळ येते, ते माया जेव्हा जगनिर्मितीच्या वेळी तमोगुण प्रदान होते, तेव्हा त्या मायेला प्रकृती असं म्हणतात. पण ती माया नावाचं तत्व किंवा प्रकृती नावाचं तत्व हे सत्व रजतम या 3 गुणांनी युक्त असतं आणि मग तेच सत्व रजतम हे जे 3 गुण आहेत ते आपल्या पुन्हा वाणीमध्ये म्हणजेच पुन्हा अंतःकरणामध्ये ते उमटतात आणि त्या अंतःकरणात उमटलेल्या त्या तत्वांप्रमाणे म्हणजे सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती म्हणजे जगाच्या उठाठेवी आणि तमोगुणे अधोगती पाविजे ती प्राणी, असं समर्थ श्री आपल्याला म्हणतात. म्हणून नाभीचं स्थान जे आहे ते अंतःकरणाचं उगमस्थान आहे आणि उगमस्थान असल्यामुळे त्या अंतःकरणाची जी रचना आहे, परमार्थ हा सगळा अंतःकरणाचा असल्यामुळे आपल्याला अंतःकरण म्हणजे काय हा विचार समजून घेतला पाहिजे. अनेक अनेक ठिकाणी कसं आहे, 4 अंतःकरणाचे विभाग सांगतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि काही जण 5वा हा अंतःकरणाचा एक विभाग धरतात. म्हणून काही ठिकाणी अंतःकरण पंचक असंही म्हणतात, काही ठिकाणी अंतःकरण चतुष्टय असं पण म्हणतात. पण काही जरी असलं तरी काही अडचण नाहीये. परमार्थ अंतःकरणाचा आहे. त्या अंतःकरणाचे जे 4 घटक आहेत ते मी समजून घ्यायचे आणि समजून घेऊन त्याचा वापर करायचा आहे, योग्य वापर. आपल्याला अभ्यासामध्ये या अंतःकरणाचा योग्य वापर जर करायला शिकलो तर आपण आपला खूप वेळ आपल्या अभ्यासासाठी आपण निर्माण करू शकतो आणि तेच समर्थांना सांगायचंय की तो अभ्यासाचा वेळ निर्माण करा, त्यामध्ये विचार करा आणि विचार करून देवाला ओळखा. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हा अंतःकरण नावाची जी गोष्ट आहे ना, ती आपला आपण शोध घेण्याचं काम शिकवू शकते. म्हणजे त्या अंतःकरणाला आपल्याला समर्थ म्हणतात तशी सवय लावावी लागते. निर्विकल्प जे स्फुरण उगेचा असता आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती कळा. आता मुख्य विचार काय आहे, निर्विकल्प जे स्फुरण, मूळचं जे स्फुरण आहे ना ते काय आहे, ते सामान्य आहे. म्हणजे अंतःकरण नावाची जेव्हा गोष्ट असते ना तेव्हा ती सामान्य असते, म्हणजे शांत असते. आणि जी शांत असते ना तेव्हा त्याला अंतःकरण नावाची गोष्ट असं म्हणतात. पण तेच अंतःकरण कसं आहे, ते चिदाभासाने युक्त आहे. आता एक चिदाभास नावाची जी गोष्ट संकल्पना आहे ती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. की जेव्हा जीवाची व्याख्या तयार करायची वेळ येते तेव्हा त्या जीवाच्या व्याख्येमध्ये बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, ते प्रतिबिंब जे आहे ना त्याला चिदाभास असं म्हणतात. म्हणजे आपल्याला मूळ विचार काय आहे, मूळचं अंतःकरण जड अचेतन आहे. पण त्या अंतःकरणाला जाणीवता म्हणजे कळणेपणा किंवा नेणीवता म्हणजे नाही कळत मला, अशी जी काय बोलणी आपल्या अंतःकरणामध्ये तयार होतात, ती सगळी जी काय बोलणी आहेत ती आत्मस्वरूपाच्या सत्तेवर चिदाभासाच्या साहाय्याने म्हणजे त्या आत्मप्रकाशाच्या साहाय्याने आपल्या पुढे बोलणी होतात. म्हणून इथे ते अंतःकरण जे आहे ते कसं आहे, ते चिदाभासाने प्रकाशित असल्यामुळे त्या अंतःकरणामध्ये जाणीव नावाची गोष्ट तयार होते. आणि मग आपण हरिपाठातही विचार पाहिलाय, जाणीव नेणीव भगवंती नाही. याचा अर्थ काय आहे, जाणीव आणि नेणीव हा जो विचार आहे तो वृत्तीला धरून आहे आणि भगवंत जो आहे म्हणजे पुन्हा या जाणीवेचं अधिष्ठान, आपण ज्याला पुरुष असं म्हणतो, तिथे मात्र त्याच्या ठिकाणी तो एकमेव तत्व असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणीव नेणीव नाही. म्हणून त्याला जाणण्यासाठी मला वेगळेपणाने अभ्यास करता येत नाही. पण त्याला जाणण्यामध्ये जे अडथळे येतात म्हणजे पुरुषाला म्हणजेच मला म्हणजेच आत्मस्वरूपाला, ते सगळे अडथळे मला दूर करण्याचं काम या अंतःकरणाच्या साहाय्याने करायचं असतं. आणि ते जे अंतःकरण आहे जेव्हा ते सामान्य रूपाने असतं तेव्हा त्याला आपण म्हणूया अंतःकरण असं म्हणतात. आणि ते सगळं काय आहे, चिदाभासाने पुन्हा ते युक्त असतं. म्हणजेच याचा अर्थ बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर मग या अंतःकरणाचे 4 पदर आता पुढे श्री समर्थ आपल्याला सांगतायत. अंतःकरण आठवले पुढे होये नव्हेसे गमले, करू न करू ऐसे वाटले तेची मन. आता मनाचा विचार इथे
मांडायला सुरुवात झालेली आहे, की आता जागं झाल्यावर स्मृती जागी होते. मग जागं झाल्यावर स्मृती जागी झाल्यानंतर मग एखादी गोष्ट होईल, मग एखादी गोष्ट करू, मग करावीशी वाटते, मग हे करावं का ते करावं, अशा ज्यावेळी भूमिका तयार होतात त्यावेळी त्याला अंतःकरणाला, त्याच अंतःकरणाचा ज्यावेळी वृत्तीमध्ये रूपांतर होतं तेव्हा त्या वृत्तीला मनोवृत्ती असं म्हणतात. आणि शास्त्र भाषेमध्ये संकल्प विकल्प तयार होणं अशी जी भूमिका आहे त्याला मन असे म्हणतात. मग आपण उठल्यावर म्हणतो नाही आधी हे काम करतो, नाही आधी ते काम करतो, असं असं जे काय वाटणं जे आहे ना, तर ते जे वाटणं जे आहे जाणीवेच्या स्तरावरचं त्याला पुन्हा मन असं म्हणतात. म्हणून संकल्प विकल्प त्याची मन, म्हणून संकल्प विकल्प जे काय होतात आपल्या अंतःकरणात त्याला मन म्हणतात. जेणेकरिता अनुमान, मुख्य मुद्दा काय आहे, जेणेकरिता अनुमान पुढे निश्चयो तो जाण रूपबुद्धीचे. आणि मग हे संकल्प विकल्प करणारं मन जे आहे ते म्हणतं हे करू का ते करू, आणि मग मी निर्णय घेतो नाही आता हेच केलं पाहिजे. आता निर्णय घेतला की त्याच अंतःकरणाचं रूपांतर कशामध्ये झालंय, बुद्धीमध्ये झालंय. म्हणून निश्चयात्मिका वृत्ती बुद्धी ही, म्हणजे मुख्य विद्या काय आहे की निश्चयात्मक वृत्ती, म्हणजे आता हे मला करायचंय, आता मला दासबोधाच्या वाचनाला बसायचंय, आता मला दासबोधाचं ते तत्वनिरूपण समाज जो आहे तो समजून घ्यायचा आहे, असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी ते सगळं निर्णय जे घेणं जे आहे ना प्रक्रिया, तेव्हा त्याला बुद्धिवृत्ती असं म्हणतात. म्हणजे इथे काय आहे, निश्चयात्मक वृत्ती आपल्या अंतःकरणात अभ्यासाची तयार करायची असतील तर मग श्री समर्थ म्हणतात तसं मनाच्या श्लोकात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी, असे निर्णय मला करावे लागतात. देवळात जाण्याचे निर्णय करावे लागतात, चिंतन करण्याचे निर्णय करावे लागतात. आणि असा जेव्हा जेव्हा निर्णय केला जातो, व्यावहारिक सत्तेमध्ये असो नाही तर पारमार्थिक सत्तेमध्ये असो, तेव्हा तेव्हा त्या निर्णय घेणाऱ्या वृत्तीला पुन्हा बुद्धिवृत्ती असं म्हणतात. म्हणून वृत्ती शब्दाची व्याख्या जेव्हा करायची वेळ येते तेव्हा अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असे म्हणतात. आता मनोवृत्ती, मनोवृत्ती काय आहे, ज्ञानात्मक बदल आहे, म्हणजे द्वैतातलं आहे हे मान्य आहे, पण हे करू का ते करू असा जेव्हा विचार येतो त्यावेळी त्याला काय येतं स्वरूप, मनाचं स्वरूप येतं. आणि नाही मला आता हेच करायचंय, याशिवाय मला दुसरं काही करायचंच नाही, तेव्हा त्याला म्हणायचं बुद्धीचं स्वरूप आलेलं आहे. म्हणून इथे काय त्यांनी पुढे मांडलं, करीनची अथवा न करी, हे करीन किंवा नाही करणार, ऐसा निश्चयोची करी बुद्धी, तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी. मग हे केले पाहिजे किंवा हे करू नये अशा प्रकारे निश्चय अंतःकरणात तयार होतात. आणि ही गोष्ट मला काय आहे, न्यायनीतीला धरून नाहीये, त्यामुळे मी ही करणार नाही. आता करणार नाही हा निर्णय घेतलेला आहे, म्हणून हा निर्णय कोणाचा आहे, बुद्धीचा आहे. आणि मग ही गोष्ट न्यायनीतीला धरून आहे, ग्रंथ वाचन झालं पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे, अशी बुद्धिवृत्ती आपल्या अंतःकरणात तयार होते. त्यावेळी तोही निर्णय मी घेतलेला असतो, तो वृत्तीने म्हणजे बुद्धिवृत्तीने घेतलेला असतो. म्हणून त्या अंतःकरणाचं स्वरूप काय होतं, बुद्धीच्या स्वरूपात तयार होतं. म्हणून हे काय आहे, हे विवेकी लोक जाणतात. विवेकी शब्दाचा अर्थ काय आहे, एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे, म्हणजे पुन्हा उत्पत्ती स्थिती नाशवान आहे, याला विवेकी असं म्हणतात. विवेक शब्दाचे अर्थ अनेक आहेत, पण विवेक शब्दाचा एकच अर्थ आपल्या अभ्यास दृष्टीने महत्वाचा आहे की अनेक विषय सार विवेक आहे, सत्य मिथ्या विवेक आहे. पण प्रत्येक वेळी विवेक करताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते की नाही, जे सत्य आहे त्याचा निवाडा मला करायचा आहे, इथे बुद्धिवृत्तीचा विचार आहे. आणि जे मिथ्या आहे ते तत्वांचा जो विचार आहे, आसक्तीयुक्त विचार, तो सगळा 82 तत्वांचा जो आसक्तीयुक्त विचार आहे तो मला माझ्या अंतःकरणातनं काढून टाकायचा आहे. असे विचार जेव्हा आपल्या अंतःकरणात तयार होतात तेव्हा मात्र आपण लक्षात ठेवू शकतो की अभ्यास काय पद्धतीने करायचा आहे. म्हणून प्रकृती पुरुष विवेक करायचा आहे, प्रकृती मिथ्या आहे आणि पुरुष मात्र सत्य आहे. हे कोणी काम करायचंय, तर हे अंतःकरणाने काम करायचंय. मग अंतःकरणातल्या कुठल्या घटकांनी काम करायचंय, तर बुद्धीने निर्णय घ्यायचे आणि बुद्धीने मनाला सांगायचंय की नाही तुला आता दुसरा चॉईस नाही, तुला आता अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीने आपल्याला अंतःकरण नावाची गोष्ट आपल्या बाजूला म्हणजे अभ्यासाच्या बाजूला कशी वळवून घ्यायची हे विचार आपल्या पुढे मांडण्याचं काम श्री समर्थ करतायत. जे वस्तूचा निश्चय केला पुढे त्याची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे. आणि मग बुद्धीने निर्णय घेतला, निर्णय घेतल्यानंतर काय झालं, तोच विषय माझ्या अंतःकरणामध्ये ठसून गेला. आता उदाहरणार्थ मुलीचं लग्न आहे, मग मुलीचं लग्न आहे की महिनाभर काही सुचतच नाही, त्या मुलीच्या लग्नाचाच विषय सुचतो. तसंच इथे काही अंतःकरणामध्ये काय आहे
की बुद्धीने निर्णय घेतला आणि मग निर्णय घेऊन तो विषय पक्का झाला. काय करायचं आहे आज तत्व विचारामध्ये त्या प्रकृती पुरुष हा जो विचार आहे, ही जी दोन तत्व आहेत, एक ब्रह्मतत्व आणि एक मायातत्व, या दोघांमधला फरक काय आहे आणि कोणतं तत्व मी आहे याचा निर्णय करायचा आहे. तो बुद्धीने निर्णय करायचा, निवाडा बुद्धीने करायचा आणि आतमध्ये मात्र ते ब्रह्मतत्व मी आहे असा सतत निश्चय आपल्या अंतःकरणामध्ये सतत राहणं, त्याला म्हणायचं चित्त. अवधारणात्मका वृत्ती चित्त हा म्हणजे अवधारणात्मिका वृत्ती जी आहे, म्हणजे एखादं वृत्ती अवधारण करून बसते एखादा विषय, तेव्हा त्याला चित्तवृत्ती असं म्हणतात. मग चित्तवृत्तीमध्ये परमार्थ करणे म्हणजे ते तत्व मी आहे, ब्रह्मतत्व मी आहे, आत्मतत्व मी आहे असा निर्णय करणारी बुद्धिवृत्ती सतत ठेवणे, याला काय म्हणायचं आपण चित्त असं म्हणायचं. आणि त्या चित्तामध्ये ते चित्त कसं आहे ते पुढे येणारे ते जलतत्वाचं असतं, प्रवाह रूपाने सतत त्याचं चिंतन सतत चाललेलं असतं. असे सगळे विषयांचं मी चित्तामध्ये अवधारण केलं तर मी सुखी दुःखी होतो, आणि तेच जर का या परमार्थ विचारांचं अवधारण केलं तर मी सुखरूपतेकडे जातो. म्हणून कोणता विषय आपल्या अंतःकरणात पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे काय तो अगत्य करणे, ऐस्या कार्यास प्रवर्तणे तोची अहंकारू. आणि मग चौथा जो विचार आहे तो अहंकाराचा आहे. आणि मग आता मी हे करीन, ते मला केले पाहिजे इत्यादी प्रकारे प्रवृत्ती आपल्या अंतःकरणात निर्माण होतात. त्यावेळी मात्र अहंकार नावाची गोष्ट आपल्या अंतःकरणात तयार होते आणि मग अहंकारातनं ती क्रिया घडते. मग तो अहंकार जर का सविशेष असला, म्हणजे मी करीन या भूमिकेतनं आलेला असला, तर त्याचं फळ सुखदुःख होतं. पण तेच जर का पारमार्थिक विचारातनं अहंकाराची भूमिका तयार झालेली असेल, तर मात्र हे मी करत नसून तो राम माझ्याकडनं करवून घेत आहे, ते समर्थ माझ्याकडनं अभ्यास करवून घेतात, अशी वृत्ती अंतःकरणात तयार होते आणि अहंकार नावाचं तत्व शांत होतं. म्हणून इथे अहंकार नावाच्या तत्वाला जर का मला शांतता प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, मन बुद्धी आणि चित्तामध्ये केवळ परमार्थाच्या विचारांचीच योग्य धारा अंतःकरणात चालवली पाहिजे, हा खरा मुख्य विचार आहे. मग तुम्ही मला म्हणाल मग आम्ही प्रपंच करू नको का, मग आम्हाला जेवायला कसं मिळेल, समर्थ म्हणतात अन्न मिळेना खायला त्याचं काय करायचं, तो आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, या म्हणण्याचं लक्षण समजलं पाहिजे. आधी आणि मग या शब्दाचा अर्थ, सकाळी मी काम केलं 5 वाजता घरी आलो तर 6 वाजेपासून मी उगाच टीव्ही पाहण्यात जो सगळा वेळ घालवतो, तो वेळ मी मात्र माझ्या अभ्यासात घालवू शकतो. काही घरातली कामं करायची असतील तर ती करता येतात आणि उरलेले 2-3 तास मला याच दिवसामध्ये अभ्यास करता येतो. तो आधी आणि मग शब्दाचा खरा अर्थ आहे. पण तसं मी करत नाही आणि म्हणूनच मग काय होतं, ते अंतःकरण ज्या पद्धतीने मला अभ्यासाकडे वळवायचं असतं ते मला जमत नाही आणि मग तो प्रकृती पुरुष विवेक काही केल्या होत नाही. ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळो एक, कार्यभागे प्रकार पंचक वेगळाले. म्हणून इथे काय आहे, आता एकच अंतःकरणाचं कार्य बदललं की त्याला काय येतात, वेगवेगळी त्याची नावं येतात. मूळचं अंतःकरण आहे, त्याच्यात संकल्प विकल्प तयार झाला की त्याला मन म्हणतात, नंतर निर्णय घेतला की त्याला बुद्धी म्हणतात, त्याच अंतःकरणाला एखादा विषय धरून ठेवला की त्याच अंतःकरणाला चित्त म्हणतात. आणि मी करतो माझ्यामुळे होतंय असे विचार आले की त्याला काय म्हणायचं, त्याला अहंकार असं म्हणतात. म्हणून हे अंतःकरण पंचक आहे. अशा पद्धतीने 4 मन बुद्धी चित्त अहंकार 4, 5वं अंतःकरण म्हणून अंतःकरण पंचक, काही जण 4 म्हणतात म्हणून अंतःकरण चतुष्ट. अशा पद्धतीने हे अंतःकरणाची मांडणी केली आहे. हे लक्षात घ्या की समर्थ आता मांडणी करतायत आपल्या पुढे, आणि मांडणी करून शेवटच्या 4-5 ओव्या आहेत ना त्या खऱ्या आपल्या अभ्यासाच्या आहेत. म्हणून ऐसे जैसे 5ही प्राण, कार्यभागे वेगळाले जाण, नाहीतरी वायूचे लक्षण एकची असे. आता 5 प्राण ही भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे की 5 प्राणांच्या कार्याप्रमाणे त्यांना समानादी नावे असली तरी ते सर्व वायूच आहेत. म्हणजे प्राण आणि वायू हे सर्व काय आहेत, समानच आहेत. पण त्यांची नावं बदलली. मग नावं बदलली त्याप्रमाणे त्याचा एक चार्ट तयार केला. मग सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी आपान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा, बोलिले हे प्राण पंचक, आता ज्ञान इंद्रिये पंचक, श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक, ऐसी हे ज्ञानेंद्रिये, वाचा पाणी पाद शिष्ण गुद, हे कर्मेंद्रिय प्रसिद्ध शब्द स्पर्श
रूप रस गंध ऐसे हे विषय पंचक, हे असे 5 प्राणांचे 5 विषय, असं सगळं ते आपल्या पुढे मांडलं त्यांनी. या 3 ओव्यांचा जो एक बंच तयार केलाय माझ्या श्री गुरूंनी, तो असा आहे की त्या 5 प्राणांचा विचार, नंतर त्या 5 कर्मेंद्रियांचा विचार, नंतर त्यानंतर त्या प्राणांबरोबर ज्ञानेंद्रियांचा विचार, असे सगळे विचार इथे मांडलेत. आणि हे सगळं जे काय घडलेलं आहे ना, हे पंचीकरणातनं घडतं, अशी एक भूमिका आपल्या पुढे मांडलेली आहे. मी त्या ओव्या पुढे वाचून जातोय, त्याचं कारण काय आहे की हा सगळा तपशिलाचा भाग आहे. तपशिलाचा भाग तुम्ही पाहावा, आणि तपशिलाचा भाग पाहून झाल्यानंतर खरा जो अभ्यासाचा जो भाग असतो ना, तो विषय आपल्याला लक्षात घ्यायची जेव्हा वेळ येते, तेव्हा तो 17, 18, 19, 20 आणि 21, 22 या ओव्यांचं जे काय छोटंसं जे काय आपल्या पुढे मांडणी केलेली आहे, ती मांडणी आपल्या पुढे खूप महत्त्वाची ठरते. की अंतःकरण व्यान श्रवण वाचा, शब्द विषय आकाशाचा, पुढे विस्तार वायोचा बोलिले असे. मग अंतःकरण कसं आहे, तर व्यान नावाच्या प्राणापासनं ते आहे, त्यानंतर सहाय्य असतं, मग ते श्रवण आहे, मग जीभ आहे, आणि ज्ञानेंद्रिय त्याचं श्रवण आहे, नंतर कर्मेंद्रिय जीभ आहे, आणि विषय त्याचा शब्द आहे. म्हणून अंतःकरणामध्ये काय आहे, शब्दांच्या साह्याने आपल्याला ज्ञान होतं अंतःकरणामध्ये, किंवा अंतःकरण आपलं शब्दांच्या साह्याने व्यक्त होतं, अशी ही भूमिका मांडली जाते. म्हणजे हे जे काय आपल्या पुढे 5 महाभूतांचा विषय आहे, मग पुन्हा या शब्दाच्या पुढे महाभूतांचा विषय जेव्हा येतो, त्यावेळी शब्द हा कशाचा गुण आहे, आकाशाचा गुण आहे. मग आपण एखादा म्हणतो की शब्दाचा फार अहंकार झाला, अशी एक भूमिका मांडली जाते. मग शब्दाचा अहंकार झाला म्हणजे नक्की काय झाला, तो आकाश तत्वाचा अहंकार आहे. मग आता तो घालवायचा असेल तर काय करायचं असेल, आता आकाश नावाचं तत्व मिथ्या ठरवायला गेलो तर आकाश नावाचं तत्व काय हाताला लागत नाही, निरवयव निराकार असल्यामुळे. पण आकाश मात्र शब्द रूपाने आपल्या पुढे येतं. मग शब्दाचा अहंकार घालवला की काय झाला, आकाश तत्व शांत होऊन जातं. अशा पद्धतीने आपल्याला निरसन करायचंय, हे समजावून सांगण्याचा तपशीलवार जो विचार आहे आपल्या पुढे समर्थांचा, तो केवळ ते निरसन कसं करायचं हे समजावून सांगण्यासाठीचा आहे. मग पुढे म्हणतात मन नावाची जी गोष्ट आहे, कारण हे इथं अंतःकरण चतुष्टय आपल्या पुढे सांगितलं. मग अंतःकरण पंचक समजावून सांगताना अंतःकरण कसं बनलंय, तर ते पुन्हा शब्द इथपर्यंत आपल्या पुढे मांडली भूमिका, आणि शब्द हा आकाशाचा गुण आहे. आता मन नावाचं तत्व जे आहे ते कसं आहे, समान प्राणाचा विचार आहे, त्वचा आहे, हात आहे, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा विचार करतात, आणि त्याचा काय आहे, स्पर्श असा गुणधर्म आहे. हे जे काय टेबल आहे ते या ओव्यांमध्ये त्यांनी मांडलंय. बुद्धी उदान नयन चरण, रूप विषयाचे दर्शन, संकेते बोलिले मन घालू पाहिजे, चित्त अपान जिव्हा शिष्ण. त्यांनी सांगितलं चित्त म्हणजे काय, तर अपान वाणी शिष्ण रस, अशा पद्धतीने ते व्यक्त होतं. आणि मग या सगळ्यांचा जो विचार आहे तो महाभूताचा विषय, तो आपण त्या विषयाशी जोडतो. मग असा सूक्ष्म देहाचा जो तपशील आहे, कारण 4 देह असतात, त्यातला हा सूक्ष्म देहाचा तपशील सांगितला. अंतःकरण नावाची जेव्हा विचार करण्याची वेळ येते तेव्हा त्याला सूक्ष्म शरीर असं शास्त्र भाषेत म्हणतात. हा जो माझा दिसणारा देह आहे तो स्थूल शरीर अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणून हा सगळा सूक्ष्म शरीराचा तपशील आहे तो साधारण 11व्या ओवीपर्यंत पासून ते 22व्या ओवीपर्यंतचा तपशील विभाग जो आहे तो सर्वांनी पाहावा. कारण या तपशील विभागाची जर मांडणी आपण करत बसलो तर मग आपल्याला नक्की अभ्यास कशाचा करायचा आहे ही गोष्ट लांब राहून जाईल, आणि आपल्या उरलेल्या त्या 45 मिनिटामध्ये आपल्याला सगळं काही अभ्यासाचं जे तत्व आहे ते मला समजून घ्यायचं आहे. ऐसे सूक्ष्म देहे बोलिले, पुढे स्थूळ निरोपिले, आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूळी. आता इथे पुन्हा एक या 5-6 ओव्यांचा तो विचार आहे, तोही विचार मांडला गेलेला आहे. तो विचार काय आहे, ऐसे हे सूक्ष्म देहे बोलिले. आता हे वरती जे काय बोललंय ना ते सूक्ष्म देहाविषयी बोललंय, म्हणजे अंतःकरणाविषयी बोललंय, मनाविषयी बोललंय, बुद्धीविषयी बोललंय, नंतर चित्ताविषयी बोललंय, अहंकाराविषयी बोललंय. मी लक्षात काय ठेवायचं, हे खूप लिहिलं इथे सगळं. मी लक्षात हेच ठेवायचं की मूळचं अंतःकरण शांत आहे, त्यानंतर पुन्हा काय संकल्प विकल्प झाला की त्याला मन म्हणतात, निर्णय घेतला की त्याला बुद्धी म्हणतात, त्यानंतर एखादा विषय अवधारण केला की
त्याला चित्त म्हणतात. आणि मी करतो असं म्हटलं की अहंकार म्हणतात. मग मी करतो असं म्हटलं की त्याने मला सुखदुःख होतं आणि मला सुखही नकोय आणि मला दुःखही नकोय. मग मला काय पाहिजे? मला सुखरूपता पाहिजे. आमचा राम कसा आहे? सुखरूप आहे. आणि असा सुखरूप राम मी आहे हे मला कळून घ्यायचं असेल तर जितकं दुःख आपल्याला नकोय, म्हणजे जितकं दुःख आपल्याला छळतं तेवढं सुख सुद्धा छळतं, हा त्यातला भाग आहे. आणि त्याचं सुखाचं छळणं असं असतं, ते येतं काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. मग कायमचं सुख कशात आहे? ते आत्मसुखात आहे. तो आपल्याला पुरुष मी आहे हे मला कळून घ्यायचं असेल तर मग आता ह्या चारही देहांचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आणि त्या चारही देहांचा उपयोग करून मी माझ्या स्वरूपापर्यंत निघून जायचंय, हा खरा विचार आहे. काम क्रोध शोक मोह भये हा पंचविषय आकाशाचा अन्वय, पुढे पंचविध वायो निरोपिला. मग आता कामक्रोध वगैरे हा सगळा कशाचा विचार आहे? तो आकाशाचा आहे. कारण का? कामक्रोध हा संपूर्ण शरीरभर व्यापून असतो. तसंच आकाश नावाचं तत्व, आकाश शब्दाचा अर्थ स्पेस, मग तेही तत्व सगळं काय म्हणूया आपल्या शरीरामध्ये व्यापून आहेत. मग सगळी आतमध्ये असलेली इंद्रिय जी आहेत ती बरोबर एके ठिकाणी स्थिर आहेत. याची कारणं सगळी काय आहेत? तर त्या आकाश नावाच्या तत्वामध्ये, पोकळीमध्ये ती व्यवस्थितपणे बसलेली आहेत. मग आता पुढे वायूचा विषय मांडला, चळण वळण प्रसारण. म्हणजे वायूचं काय आहे? श्वसनाच्या मध्ये वायूचा उपयोग आहे. मग चळणवळण कशामुळे आहे? ते वायूचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. निरोध आणि आकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे, म्हणून हे वायूचं लक्षण आहे. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे तेजाचे पंचविध गुण. आता क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे कोणाचे आहेत? तेजाचे. तेज म्हणजे अग्नितत्वाचे. आता पुढे आपलक्षण निरोपिले पाहिजे. मग आपलक्षण शब्दाचा अर्थ पाण्याचं लक्षण, हा त्यातला विचार आहे. आपल्याला या 31 ते 34 ओव्या ज्या आहेत ना, या खऱ्या 30 ते 34 ओव्या या खऱ्या आपल्या अभ्यासाच्या ओव्या आहेत. आणि ते मला कळलं पाहिजे की इथं सगळं हे जे आत्ता 29 ओव्यांपर्यंतचे जे विचार आहेत ते सगळे पंचीकरणाचे विषय आहेत. म्हणून इथे सूक्ष्म देह सांगून झाला, आता स्थूल देह सांगून आकाशाती भूते आपल्या गुणांसह स्थूल कशी राहतात ते सांगू, हा त्यातला मूळ विचार आहे. म्हणून इथे काय आहे? हे स्थूल देह नावाचं जे तंत्र आहे तेही आपल्या पुढे सांगितलं. सूक्ष्म देहाचं जे तंत्र आहे तेही आपल्या पुढे सांगितलं की आकाश नावाचं तत्व कामक्रोध शोक लोभ मोह ते पृथ्वी तत्वापर्यंत अस्थि मांस त्वचा नाडी रोम, हा जो सगळा दिसणारा देह आहे हा पृथ्वी तत्वाचा आहे. आपल्याला जेव्हा असं सगुण रूपात म्हणजे हार्डनेस या रूपात दिसतं, तो सगळा पृथ्वी तत्वाचा विचार आहे. वायूचा विचार सगळ्यांना माहिती आहे, वायूमुळे आपलं जीवन चालू आहे. मग आपण म्हणतो त्यांची प्राणज्योत मालवली. आता मालवली या शब्दाचा अर्थ काय झाला? वायूने तिथनं निघून जाणं पसंत केलं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या पुढे काय आहे ही सगळी तत्व आपल्या पुढे येतात. आणि मग या चार देहातला तिसरा देह जो आहे तो कारण म्हणजे अज्ञान देह, तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महाकारण ज्ञान. हे चारही देह निर्शिता विज्ञान परब्रह्मते. आता इथे करा आपल्या अभ्यासाचा विषय सुरू झालेला आहे. आणि तिसरा जो देह आहे तो अज्ञान रूपी असलेला आहे. मला काही कळत नाही, ब्रह्म म्हणजे काय मला कळत नाही, मी कोण आहे मला कळत नाही, हे सगळं जे काय आहे ना त्याला कारण देह असं म्हणतात. आणि चौथा देह जो आहे तो महाकारण देह, की तिथे काय आहे? ज्ञानमय तो देह आहे, तिथे मी कोण आहे हे कळण्याची व्यवस्था आहे. आता ध्यानामध्ये जेव्हा आपण ध्यानाला बसतो इथे तो विषय नाही आलेला, पण ध्यानाच्या निमित्ताने समजावून सांगतो आणि नंतर विचारांचा जो परमार्थ आहे त्यांनी समजावून सांगतो. की ध्यानामध्ये आपण जेव्हा बसतो की नामस्मरण करायला आपण बैठकीच्या ध्यानाला बसतो तेव्हा आपण बसल्यानंतर स्थूल देहाचा विसर पडतो. आता स्थूल देहाचा विसर जो आहे ना तो कुठला? आपला हा स्थूल जो मला दिसतोय कळतोय तो स्थूल देह आहे. आणि मग जो सूक्ष्म देह आहे तो कुठला देह आहे? तो मन बुद्धी चित्त अहंकार. मग आता त्या मनाने मी काय म्हणत असतो? माझा मंत्र म्हणत असतो, श्रीराम जय राम जय जय राम. आणि असं मी मंत्रावर सतत माझं लक्ष असतं. त्याच मंत्रांचा थोडासा बाजूला पडला विचार आणि माझं मन जर का बाहेर निघून गेलं तर पुन्हा मी ते काय आणतो? पुन्हा मंत्रावर आणतो. म्हणजे अशा रीतीने माझी अंतःकरण वृत्ती ही कायम मंत्रावर स्थिर झाली की सूक्ष्म देह सुद्धा शांत होतो. कारण का? तर मंत्र कसा आहे?
तो हरीचा मंत्र आहे, म्हणजे रामाचा मंत्र आहे. आणि रामतत्व कसं आहे, शांत रूप आहे. म्हणून मंत्र म्हणताना अंतःकरण वृत्ती शांत होते. तेच जगाचा विचार करताना अंतःकरण वृत्ती विस्फारते, म्हणजे अंतःकरण वृत्ती सुखदुःखाची होते. म्हणून आपल्याला ध्यानामध्ये काय म्हणतात, तू मंत्राला सोडूच नको. अशा पद्धतीने तो सूक्ष्म देहाचं निरसन आहे. आणि मग तिसरा जो देह आहे तो कारण देह. आता कारण देह ध्यानामध्ये झोपेचा आहे. ध्यानामध्ये काही माणसं झोपून जातात, आणि झोपून जातात आणि मग समर्थांना ओवी लिहावी लागते, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी मंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे. म्हणजे आता अशा रीतीने स्थूल देहाचा विसर झाला, सूक्ष्म देहाचा विसर झाला, पण महाकारण देहात न जाता तो कुठे गेला, तो गेला शून्यात गेला. म्हणजे पुन्हा कुठे गेला, कारण देहात गेला. कारण देहात गेला म्हणजे अज्ञानात गेला. आता झोपेला सुद्धा ज्ञानाचा विचार मांडता आला असता, पण झोपेमध्ये अज्ञान दृष्टी आहे, म्हणून झोपेला ज्ञानाचा विचार देता येत नाही. म्हणून इथे काय आहे, आपल्याला समजून घ्यायचंय की मला त्या झोपेमध्ये जायचं नाहीये ध्यानामध्ये, आणि मग मला काय करायचं आहे, त्या मंत्रावर राहायचं आहे. आणि मंत्रावर राहता राहता एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद अशी माझी वृत्ती त्या सहज आनंदाला स्पर्श करते आणि पुन्हा माझ्या मंत्रावर येते. आणि मग त्यातून मी जेव्हा बाहेर पडतो, त्या ध्यानामधनं व्युत्थान पावतो, तेव्हा माझी वृत्ती अत्यंत प्रसन्न झालेली असते. त्यावेळी लक्षात घ्यायचं की मला आत्मानुभवाचा, तिथे आनंदाचा अनुभव आलेला आहे. ज्ञानदेव असंच म्हणतात, तरी गा ऐसे करी या आठा माझा पहारी, मोठुके निमिष भरी दे तू जाय. तू मला या 8 प्रहरामध्ये ध्यानाच्या निमित्ताने 1 निमिष दे, मी तुला त्या आनंदाचा ठेवा जो आहे ते तुला कळवून देईल. आणि मग या आत्मस्वरूपाविषयी जो काय संशय आहे तुझ्या अंतःकरणात तो निघून जाईल. म्हणून इथे काय आहे, तिसरा देह तो कारण अज्ञान, म्हणजे विचारांचा विचार करायची वेळ येते, म्हणजे आत्मदृष्टीने विचार करायची वेळ येते, तेव्हा मी म्हणतो मला काही कळत नाही, मी आनंदाचा ठेवा आहे कायमचा, हे मला काही कळत नाही. तेव्हा तो हा अज्ञानात आहे अशी भूमिका मांडावी लागते. आणि मग चौथा देह जो आहे तो महाकारण देह. मग आता हे जे काय अज्ञानाची दृष्टी आपण मांडली, ती सुषुप्तीच्या निमित्ताने आपल्या पुढे येते, ती ध्यानामध्ये झोपेच्या निमित्ताने येते, आणि जागेपणी म्हणते मला काही कळत नाही. मग आता चौथा देह जो आहे तो ज्ञानमय देह आहे, तिथे मी आत्मा आहे अशी बुद्धिवृत्ती तयार होते. म्हणजे ज्यावेळी माझी अंतःकरण वृत्ती हा सगळ्या आनंदाकडे जाण्याचा अभ्यास करते, मी म्हणजे स्थूल देह नाही, मी म्हणजे सूक्ष्म देह नाही, मी म्हणजे कारण देह नाही, आणि सरते शेवटी मी म्हणजे महाकारण देह सुद्धा नाही. कारण शेवटी काय आहे, मी आनंदाचा ठेवा आहे, ही वृत्ती सुद्धा द्वैतमय आहे. त्या द्वैतमय वृत्तीचं सुद्धा, म्हणजे त्या मीचं सुद्धा विसर्जन त्या आत्मस्वरूपामध्ये झालं पाहिजे. त्याला तेव्हा सहजता असं म्हणतात, किंवा बोलण्याची भाषा येते त्यावेळी उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, तृतीया प्रतिमा पूजा. तो एक वेगळा विषय. पण उत्तमा सहजावस्था या शब्दाचा अर्थ, या चौथा जो महाकारण देह आहे ना, त्याचं सुद्धा निरसन व्हावं लागतं. म्हणजे त्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळालं मला. म्हणजेच काय झालं, तुकाराम महाराज म्हणाले, मी काहीची बाही झालो, पण त्या काहीची बाही होण्यालाही सहजता आली पाहिजे. कशी सहजता, की जितका मी पुरुष आहे हे मला सांगायची आवश्यकता पडते काय, मी सहजच पुरुष आहे. लहानपणी सिनेमाच्या लाईनला उभं राहायची वेळ यायची, त्यावेळी टॉकीजमध्ये बरोबर मी पुरुषांच्या लाईनला जाऊन उभा राहायचो. तिथं मला सांगावं लागत नाही की मी पुरुष आहे, आता या लाईनमध्ये उभा राहा. तसा मी इतका आनंदाचा ठेवा आहे हे इतकं पक्क काही कळून जातं की कुठल्याही करण्याशिवाय, कुठल्याही गोष्टी भोगण्याशिवाय मी सहजच आनंदात आहे, अशी जी भूमिका आहे ना, ती महाकारण देहाचा निराश झाल्याचं लक्षण आहे. म्हणून महाकारण देहाचा निराश झाल्यानंतर, मी पण गेल्यानंतर हे चारही देह निर्शिता विज्ञान, समर्थांचा एक शब्द आहे आता, की ज्ञानाचं विज्ञान झालं पाहिजे. आता मी आत्मा आहे हे ज्ञान झालं मला, पण त्याचं विज्ञान झालं पाहिजे. आणि विज्ञान शब्द हा सहजता रूप सांगतो, की त्या ज्ञानालाही सहजता येते. म्हणजे मी साधन करतो ही भूमिका निघून जाते. आणि मग काय झाला, हिशेब झाला मायेचा, निवाडा झाला तत्वांचा, साध्य होता साधनेचा ठावच नाही. मुख्य विचार काय आहे, की मी साध्यरूप झाल्यामुळे ते साधन मला आता करण्याची काहीही आवश्यकता उरलेली नाही. इतका सहज
त्या आनंदामध्ये विलीन होतो. त्याला श्री समर्थ ज्ञानाचं विज्ञान असं म्हणतात. हे चारी देह निर्शिता विज्ञान परब्रह्म ते. आता यालाच काय म्हणायचं? आत्मनिवेदन. इथे काय झालेलं आहे? निवेदन पूर्ण झालेलं आहे. मग असं विज्ञान रूप परब्रह्म उरतं, म्हणजे सहज रूपतेतलं परब्रह्म ते मी आहे. हे तत्वाचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि शोध घेता घेता मी काय झालो? मी तेच होऊन गेलो. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. असं देवरूप होणं सहजतेने, कुठलाही त्याच्यामध्ये आड पडदा न उरता मी अत्यंत सहज आत्मरूप झालो. ही जी काय भूमिका आहे ना, ही स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चार देहांचं निरसन झाल्यावर होते. आपल्याला समासाची सुरुवात वाणींनी केलेली आहे. मग त्या स्थूल देहात ही वाणी राहते, हा त्यातला विचार आहे. म्हणून तो स्थूल देह आहे तो पाच महाभूतांचा आहे. देहे तव पाच भूतांचा, शेखी जाईल पंचत्वा, असं श्री ज्ञानदेव म्हणतात की देह हा पाच महाभूतांनी बनलेला आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हा सूक्ष्म देहाचा विचार आहे. कारण देह म्हणजे अज्ञानाचा विचार आहे आणि महाकारण देह म्हणजे ज्ञानाचाही विचार आहे. आणि या चारही देहांचं निरसन हे विचारांनी होतं. हे तो विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, ही भूमिका समर्थांनी मांडलेली आहे. म्हणून विचार मनन हा विचार खूप आपल्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. आणि मग पुढच्या ओवीत असं म्हणतायत, विचारे चौदेहा वेगळे केले, म्हणजे या चार देहां वेगळा मी आहे, चौदेहा वेगळे केले. हे जे चार देह आहेत, या चार देहांचा जो साक्षी तो आत्मा तो मी आहे. अशा पद्धतीने सहजावस्थेमध्ये ही ध्यानधारणा तयार होते आपल्या अंतःकरणामध्ये. मीपण तत्वासारिखे गेले. आता मुख्य मुद्दा काय आहे? हा जो मीपणा माझ्या अंतःकरणात होता, या 82 तत्वाच्या निमित्ताने आपल्या पुढे येतो. पण ते मी नावाचं तत्व जे आहे ते आत्मतत्वामध्ये विलीन झालं. आता मीपणा काही माझ्या अंतःकरणात उरलेला नाही. मीपण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊनी अनुभवावे. हे लक्षात घ्या. मीपणा हा टाकावाच लागतो. जिथे जिथे मीपणाचा अहंकार आहे तिथे तिथे मात्र आत्मानंदाचा अनुभव नाही. हा आत्मानंदाचा अनुभव ज्याच्या ठिकाणी आहे तो म्हणतो, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. समर्थ म्हणतात की सगळं काही या जगदीश्वर रामाचं आहे, यात माझं असं काहीच नाही. आणि आम्ही मात्र काय करतो? सगळं मी आणि माझे, सतत मी आणि माझे याच्यामध्ये जीवन घालवतो. मग श्री ज्ञानदेव ज्ञानाचं लक्षण करतात, मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी सतत मी आणि माझं याच्यामधलं जीवन जगतो आणि संत मात्र मी आणि माझेपणा विसरून जगतात. ते मला शिकायचंय. आता ते शिकायचं असेल तर मी पण तत्वासारिखे गेले. म्हणून मी रूपी अहंकार जो आहे तो देहातील तत्वांच्या निरासाबरोबर, देही चार देहांचा आहे ना निरास, त्यात हा जो सूक्ष्म देहाचा निरास आहे ना तो त्याचाच आहे. कारण मीपणा हा आला कुठून? तो अंतःकरणाच्या स्तरावर आला. आणि अंतःकरणाच्या स्तरावर हा मीपणा व्यक्त होतो. शरीर रूपातनं तो व्यक्त होतो. तो डोळ्यातनं बाहेर पडतो, तो कृतीतनं बाहेर पडतो. माझ्यासारखा कोणी नाही, माझ्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आज जे काय चिंतन मांडतोय ना ते माझ्यामुळे चाललेलं आहे, असा अहंकार जेव्हा मला होतो तेव्हा समर्थ काय म्हणतात हे मला कळण्याची कधीच व्यवस्था नाही. म्हणून सगळं कोणी केलं आहे असा जर विचार आला तर समर्थ म्हणतात, सकल करणे जगदीशाचे, म्हणजे सगळं काही त्यांच्या श्रीगुरूंनी केलंय. मग हे सगळं मला कळतंय, आज मी बोलतोय, हे कोणाचं आहे सगळं? याला कारण कोण? तर याला कारण माझे श्रीगुरू आहेत. म्हणून मीपणा तत्वासारिखे गेले, अनन्य आत्मनिवेदन झाले परमब्रह्मी. अनन्य, अन्य नाही तो अनन्य. मग आता मी वेगळा राहता कामाच नये. आता वेगळा राहता कामा नये या शब्दाचा अर्थ काय? देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो, याला म्हणतात अनन्यता. असेच अनन्य आत्मनिवेदन आहे. निवेदन शब्दाचा अर्थ समर्पण. मग आता या देहबुद्धीचं समर्पण कशात झालं पाहिजे? आत्मबुद्धीत झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं समर्पण आत्मबुद्धीत होऊन मग शेवटी आत्मबुद्धी काय झाली? निमाली. ती पण शांत झाली. कशात शांत झाली? ती आत्मस्वरूपामध्ये
शांत झाली. आणि असं जेव्हा शांत होऊन जाईल आणि सहज माझं जीवन तयार होईल, तेव्हा त्याला ते आत्मस्वरूपाचं जीवन असं म्हणतात. म्हणजेच आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जगणारं जीवन, म्हणजे समर्थ ज्या पद्धतीने जगत होते ते जीवन, अशी त्याची भूमिका तयार होते. मग पुढे म्हणतात विवेके चुकला जन्म मृत्यू. पण हे मला कळणार कसं? तर मग ते विवेके, विवेके चुकला जन्म मृत्यू, म्हणजे विवेकामुळे काय होतं? तर मी आत्मा आहे असं ज्ञान होतं. कारण विवेक काय सांगतो? एक आत्मच तत्व सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे. मग विवेकामध्ये मी आत्मा आहे हे मला कळालं. मग त्याचा साईड इफेक्ट काय? या इथे प्रत्येक गोष्टीला साईड इफेक्ट आहे. औषध घेतलं ॲलोपॅथीचं की त्याची साईड इफेक्ट आहेत. पण प्रत्येक साईड इफेक्ट ॲलोपॅथीच्या औषधाचा मात्र आपल्याला त्रासदायकच. पण इथे मात्र मी आत्मस्वरूपाशी एकरूप झालो. मग त्याचा साईड इफेक्ट काय झाला? तर जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार, असं समर्थ म्हणतात. म्हणजे जन्म मृत्यूही चुकतो. मग हा साईड इफेक्ट चांगला आहे की नाही? मग नरदेही साधिले महत्कृत्य. मग नरदेहाची संबंधे, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. मग आता मला आनंदाशी एकरूप होणं हेच माझं या जगात येण्याचं मुख्य कारण आहे माणूस म्हणून. मग नरदेही साधिले महत्कृत्य, म्हणून मी माझ्या स्वरूपाशी अनन्य होणं हेच काय आहे? महत्कृत्य आहे. महत् शब्दाचा अर्थ इथे श्रेष्ठ असा घ्यायचा आहे. असं श्रेष्ठ कृत्य आहे. भक्तियोगे कृतकृत्य सार्थक झाले. आणि त्याचं उत्तर पुन्हा भक्तियोगे आहे. कारण या चार देहांचा निराश केल्यानंतर बाधितानुवृत्तीने मला सुखदुःखाचा अनुभव येतच राहतो. तरी पण मला जर का भक्ती केली, मी मुख्य मुद्दा काय आहे? नामस्मरण भक्ती मी जर केली, कारण मी सुरुवात नामस्मरणाने केली होती. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेल्या नामस्मरणाने मी सुरुवात केलेली होती. आणि नामस्मरणाची सुरुवात ही सांगते की मी नामस्मरण भक्ती जर का पुढे चालवली तर काय होऊन जातं? ती कृतकृत्यता निर्विकल्पात सिद्ध होऊन जाते. म्हणजेच काय? की ज्याचं मी नाम घेतो तो राम आणि ते नाम दोन्ही वेगळे नाहीत. आणि तोच राम म्हणजे कोण झाला? तर परब्रह्मच ते रामरूपात माझ्या पुढे आलं. आणि रामाचं नाम राम हे परब्रह्म नाम रूपच आहे. श्री गोंदवलेकर, श्री आपले, मला आता त्यांचं नाव समोर येईना, गुलाबराव महाराज असं म्हणतात, भक्ताच्या प्रेमाकारणे ब्रह्मालाही रूप धरणे. भक्ताच्या प्रेमाकारणे जर का देव मला, म्हणजे ब्रह्म जर का देवरूपात माझ्या पुढे येतं, तर पुढची ओवी त्यांचं असं म्हणते, जैसे रूपही असे नित्य तैसे नामही सत्य. म्हणजे त्यांचं रूपही नित्य आहे आणि नामही तेवढंच नित्य आहे. तर तुम्ही या सगुण रूपामध्ये रामाच्या आणि ब्रह्मरूप रूपामध्ये अजिबात तुम्ही तरतम भाव तयार करू नका. तुझं सगुण म्हणू की निर्गुण तू ऐकू गोविंदू रे, हा भक्तिभावाचा विचार आहे. म्हणून ही जी काय एकरूपता तुला साधलेली आहे, यावर समर्थ असं म्हणतात की तू भक्तियोगात तुझ्या अंतःकरणात सिद्ध कर. आणि तो भक्तियोग सिद्ध झाला की सहजपणे हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा बोतला भावो, की भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. असा ज्ञानी भक्त श्री ज्ञानदेवांना आवडतो, समर्थांनाही आवडतो. म्हणून इथे काय आहे? जन्माचं सार्थक हे भक्तियोगामध्ये आहे. म्हणून हा भक्तियोग काय आहे? तो नामभक्तियोग आहे. तो समर्थांनी मांडला आहे. मग असा नामभक्तियोग जर मी माझ्या अंतःकरणामध्ये सिद्ध केला विचारपूर्वक, तर माझी कृतकृत्यता, कृतकृत्यता या शब्दाचा अर्थ जे करायचे आहे ते केले आणि आता काही करायचे शिल्लक उरले नाही, अशी जी काय अवस्था आहे ती समाधानाची अवस्था आपल्या अंतःकरणात तयार होते. आणि मग सरते शेवटी श्री समर्थ म्हणतात, इति श्री पंचीकरण, म्हणजे हा पंचीकरणाचा विचार समजून घ्या. आपण तो थोडक्यात समजून घेतला. तुम्ही सगळ्यांनी घरी तो तपशीलवार समजून घ्या. पण एकच ओवी, आधी मिथ्या उभारावे, उभारून ते सांडावे. बस, हे पंचीकरण केवळ कसं झालं याचा विचार न करता ते पंचीकरण झालेलं आहे. सगळे पदार्थ माझ्या पुढे पंचीकरणाच्या निमित्ताने पुढे आलेले आहेत. म्हणून ते जन्माला आले, म्हणून ते टिकतील काही काळ आणि कालांतराने जातील. त्यामध्ये माझं शरीर, शरीर सुद्धा कसं आहे? पंचीकरणातलं आहे. येणार, काही काळ टिकणार आणि जाणार. पण आत्मतत्वाने मी येतही नाही आणि जातही नाही. म्हणून मी कायम काय आहे? आहे आहे आहे. अशा पद्धतीने माझी विचारधारा तयार झाली तर येण्या जाण्याचं सुखदुःख माझ्या अंतःकरणाला शिवण्याची कुठेही व्यवस्था नाही. इति श्री पंचीकरण. केलेची करावे विवरण, म्हणजे विवरण.
म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याचं सतत मनन केलं पाहिजे. म्हणजे या काय आहे, हा समासाचा अभ्यास केला, पण या समासाचा वारंवार अभ्यास झाला पाहिजे. म्हणून काय आहे, समर्थच म्हणतात, मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी, किंवा 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. म्हणून मनन हे केलं पाहिजे. आणि मनन काय सांगतं, की ते आत्मतत्व मी आहे एक. म्हणजे या मननातला साधक विचार जो आहे ना, तो आत्मतत्व मी आहे हा एक आहे. आणि दुसरा जो विचार आहे ना, की मी आत्मतत्व ज्या गोष्टींमुळे आहे हे कळत नाही, त्या सगळ्या विचारांना दूर करायचे. त्याची व्याख्या फार मोठी सुंदर आहे, की जीवब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती, अशा यौक्तिक अद्वैत चिंतनास मनन असे म्हणतात. म्हणजे काय, मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, ही काय आहे, साधक युक्ती. पण हे जग सत्य वाटतंय ना, त्या सत्य वाटणाऱ्या जगाला मला आता बाजूला केलं पाहिजे. म्हणून बाधित वृत्ती, हे जग मिथ्या आहे अशी वृत्ती तयार करायची असेल, तर ती पंचीकरणाच्या अभ्यासातनं माझी तयार होते. आणि ती तयार झाली की हे जग मिथ्या ठरतं, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. म्हणजे हे मनन सतत झालं पाहिजे. आणि मनन सतत झालं की आपण दोन गोष्टी वेगळ्या करतो, त्यालाच म्हणतात चित अचित ग्रंथीचा भेद. चित म्हणजे स्वरूप, अचित म्हणजे हे सगळं जड अचेतन जग. या जड अचेतन जगाला त्या आत्मतत्वापासून वेगळं केलं. कारण का, या जड अचेतन जगाचे धर्म मी आत्मस्वरूपावर घालतो आणि मी सुखी दुःखी होतो. मला तेच काढायचंय. आणि आत्मतत्व एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्याशी एकरूप होण्याचा कुठलाच उपाय नाही. पण ज्याच्यामुळे मला ते तत्व कळत नाही, त्या विचारांना दूर करण्यासाठी हा सगळा परमार्थ विचार आहे. आपल्याला एवढं लक्षात आलं ना, की आपण आपल्या अभ्यासाकडे सहज निघून जातो. म्हणून केलेची करावे विवरण, विवरण म्हणजे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे न योगे. आता त्यांनी उदाहरण दिलं, की लोहाचं काय आहे, दृष्टांत तर दिला पाहिजे. म्हणून आता आपल्याला पुन्हा पुन्हा मनन चिंतन केलं पाहिजे. मग मनन चिंतन रूप परिसाचा स्पर्श आपल्या अभ्यासाला असला पाहिजे. त्यामुळे अज्ञान रूप लोखंडाचा काय होऊन जातो, बाध होऊन जातो. पण काय होतं, मी ज्ञानरूप सोन्याच्या रूपाने आपल्या पुढे येतो. ही भूमिका आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून इथे काय आहे, दृष्टांत नेहमी अपुरेच असतात, ते एकदेशीच असतात. पण पुढच्या ओळीचा जो विचार आहे तो फार सुंदर आहे. हाही दृष्टांत घडेना, परिसाचे न परिस करवेना. परिसामध्ये ती ताकद नाही की मी परिस तयार करावा. मग आता कोणाकडे ताकद आहे परिस तयार करण्याची, तर ती साधू संत आणि श्री गुरूंमध्ये ताकद आहे. म्हणून साधू संत हे असे परिस आहेत की ते एक नवीन परिस तयार करतात. म्हणून परिसाचे न परिस करवेना, हे साधा परिस जो आहे तो फक्त लोखंडाचं सोनं करतो. पण शरण जाता साधू जना साधूच होईजे. साधू शब्दाचा अर्थ ब्रह्म असा अर्थ घ्यायचा. मग साधू जनांना मी जर का शरण गेलो, तर मी ब्रह्मरूप होण्याची तिथे व्यवस्था असते. म्हणून असा हा ब्रह्मरूप होण्यापर्यंतचा जो विचार आहे, या प्रकृती पुरुष जो दशक आहे त्याच्यामधला तत्वनिरूपण समास आहे, तो ह्या पद्धतीने मांडला आहे. तत्वनिरूपण समासाचा थोडक्यात सारांश आपल्याला विचार करताना, तत्व शब्दाचे अर्थ दोन, एक आत्मतत्व आणि उरलेली 82 तत्व. आत्मतत्व पुन्हा कायमचं आहे, आहे आणि आहे. आणि हे जे काय 82 तत्वांचं जे काय गाठोडं आहे म्हणजे शरीर, तर ते तत्व कसं आहे, ते माईक मिथ्या आहे. म्हणून अंतःकरण माईक मिथ्या. पण त्या माईक मिथ्या अंतःकरणाचा उपयोग करून हा देहादी प्रपंच मिथ्या ठरवायचा. आणि मग अंतःकरण वृत्ती शांत होऊन जाते, म्हणजेच अज्ञानाची निवृत्ती होते आणि मी ज्ञानरूप होतो. पण ज्ञानरूप होण्यासाठी सतत मनन केलं पाहिजे. आणि ते मनन करायचं असेल तर साधूजनांना शरण गेलं पाहिजे. म्हणजे श्री गुरुला शरण गेलं पाहिजे. श्री गुरुला शरण गेलं की फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजीसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. ते सगळं मला समजावून सांगतात आणि समजावून सांगून मला तत्वबोध करून खऱ्या अर्थाने मी माझ्या तत्वाशी एकरूप होतो. हा खरा या समर्थाचा समासांचा सारांश रूपाने अर्थ आहे. तो यथामथी मी एक आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तो आपण सर्वांनी ऐकून घेतला. म्हणून मी आपणा सर्वांना नमस्कार करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.